राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी ट्रॅक्टर काढलं, आला होता मोन्या. जरा जायचं होतं मोन्याच्या मित्राकडे जरा कटर करायला. काल पण कामामुळं राहून गेलं. मग काय सकाळी सकाळी 7 वाजता झाला होता. मग म्हणलं चला आता लवकर आज एवढं कटर करून द्या. म्हणलं चल काय अडचण नाही, आपण जाऊ सोबतच. ट्रॅक्टरवर चल म्हणलं तर म्हणला काम आहे, म्हणला लगेच वापस यायचे. तुम्हाला जरा शेत दाखवून येतो. मग म्हणलं चल आता काही अडचण नाही. आपण निघालो इथून आणि आलो पोचलो बेलूरमध्ये. कसं होतं 4x4 हत्यार. हीच हत्यार आहे आपल्या कॅप्शनमध्ये. 50 HP आहे, 45 HP, पण 4x4मध्ये होतं. त्याला काय कॅनोपी पण बसविले. मोठा विषय आहे. मग काय म्हणलं आता इथून हे ट्रॅक्टर वगैरे मागे काढलं का आपल्याला जायचं होतं वावरामध्ये. वावरामध्ये बघितलं तर काय नुसतं पाचटच होतं. मग म्हणलं डोक्याला आलं टेन्शन. मग काय हे रोटर होते का कटर होते का नाही की बघावं म्हणलं. पण काय सरी चांगली होती त्यामुळं काही अडचण आली नाही. मग काय पुढे गेलो तिथून आणि चालू केलं आपलं कटर. जवळपास इथं अर्धा चक्कर होतं. कसं झाल्या क्वालिटी 5-8च सुद्धा हो. कसं आहे क्वालिटीच विषय असतो आपल्याकडं. काय आज आपल्याला सोशल मीडियामुळं, Instagramमुळं किंवा Facebookमुळं आपल्याला हे काम भेटलेलं आहे. कसं आहे आपण केलेल्या कामाची पोचपावती कुठेतरी भेटते. कशी झाली कटिंग? एक नंबर, एक लेवलमध्ये एवढं पाचट असताना सुद्धा. मोन्याच्या मित्रानं स्टेटस बघून आपल्याला फोन केला. म्हणजे कसं आहे कुठेतरी कामाची पावती भेटते. 1.25 एकर 1.5 एकर रान हाणलं. कसं दिसतंय हत्यार. मग काय तिथून निघालो आपण पळ काढत गावाकडे. कारण आपल्याला जायचं होतं जरा लातूरसाठी. कारण आज होता माळाचा कार्यक्रम. मग म्हणलं आज गाडीला भाडं पण होतं आणि आपल्याला पण कार्यक्रमाला जायचंच होतं. मग लावलं रिबीट 20नं. म्हणलं ठोकत आधी घरी जाऊन अंघोळ करून आपल्याला लवकर निघायला लागते. कारण माणसं आपली वाट बघत होती खूप वेळ झाला. मग काय म्हणलं हत्यारात लावलं टाईटमध्ये गिअर. चालू द्या म्हणलं आता जाऊ द्या खनखन खनखन आधी गावात. गावात गेल्यावर आधी चालू करावं म्हणलं. मग काय माणसं वगैरे बसले आणि आलो आपण चापोलीला पंपावर. मग काय इथून आपण गावातून निघालो होतो. चापोलीच्या पंपावर आल्यावर मग काय म्हणलं आधी डिझेल टाकून घ्यावं. कारण डिझेल टाकलं म्हणजे कसं एकवर चालायला मोकळं. डिझेल टाकलं आणि डायरेक्ट गाडी दाखवलं लातूर. बसवेश्वर चौकात थांबलो. इथून 1-2 माणसं घ्यायची होती. तिथून आपण डायरेक्ट गेलो कार्यक्रमाच्या ठिकाणी. मग काय माळाचा कार्यक्रम होता. जरा कीर्तन वगैरे होतं. कीर्तन वगैरे काय आपण ऐकलो नाही. आपण शेवटलाच गेलो होतो. मग तिथून काय म्हणलं कार्यक्रम वगैरे आटपला आणि निघालो वापस परतीच्या मार्गाला. इथं आलो होतो आंबेकर इंडस्ट्रीमध्ये. इथं आपल्याला घ्यायचं होतं औषध. पण औषध काय अवेलेबल नव्हतं. मग म्हणलं इथून आता जायला लागते वापस. परत आलो टोल नाक्यावर. ह्यो काय 10-20 रुपये बायका कशा टोल नाक्याचा प्रॉब्लेम होता की ह्यो जरा टोल नाकाच उडत नव्हता. भावाला म्हणलं जाऊ दे बाबा लय उशीर झाला आधीच. आता तू नको उशीर करायला लागू. मग काय थोड्या वेळानं वाट बघून 10 मिनिटानं उघडला टोल. तिथून आलो डायरेक्ट घरी. मग काय घरी आता गाडी वगैरे लावली इथंच. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका दिवशी, नवीन एका गावात. धन्यवाद.